नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तांदळाच्या भाकऱ्या कशा प्रकारे बनवायच्या ते दाखवत आहे। या वाटीने मी 2.5 वाट्या पीठ घेतले तांदळाचे। यात मी 6 भाकऱ्या बनवणार आहे आणि ते परफेक्ट माप आहे। आणि भाकरीत उतवणी घालायची आहे आपल्याला, जेणेकरून भाकरीचे पीठ व्यवस्थित चिकट होईल आणि भाकरी व्यवस्थित फुगेल। तुम्हाला उतवणी दाखवते। हे पहा, या अशा प्रकारे उतवणी आपल्याला घालायची आहे आणि भाकरीचे पीठ असेच गरम गरम उतवणीत आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला उतवणी घालून पीठ गरमच मळून घ्यायचं, जेणेकरून पीठ आपलं व्यवस्थित चिकट होईल आणि भाकरी देखील न चिरता व्यवस्थित बनतील। जे कोणी पहिल्यांदा बनवत असेल त्यासनी ही खास टिप आहे। भाकरीच्या पिठात किंवा तांदळाच्या पिठात आपल्याला उतवणी घालूनच भाकरी करायची आहे। कितीही नवीन असा तुम्हाला ही भाकरी व्यवस्थित जमेल। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता ह्यातील हा गोळा तयार करून घेऊ। जास्त काही अडचणी येत नाही। आपण उतवणी घातली का नाही, त्यात भाकरी व्यवस्थित बनते। म्हणून पहिल्यापासूनच उतवणी आपण घालून पीठ मळून घ्यायचं। कोणतेही पीठ असू दे, ते जुंधळ्याचं असू दे किंवा तांदळाचं असू दे। हे पाहू शकत असाल, भाकरी 2 मिनिटात आपली तयार झाली। तवा देखील तापला आहे। मी तव्यात भाकरी टाकते। हे पहा, अशा प्रकारे एक 2 मिनिटं याला पचू द्यायची आणि लगेच याला पलटी मारायची। यात आपली भाकरी पाहत असू शकाल अशा प्रकारे पाठीमागे भाजली आहे। आता ह्याला अशी पलटी मारू। कितीही नवीन व्यक्ती असली तरी ती अशा प्रकारे भाकरी ही बनवू शकते। काही अडचण येत नाही भाकरी बनवण्याला। फक्त व्यवस्थित उतवणी घालून ह्याला बनवून घ्यावं लागतं आणि पीठ मळावं लागतं। दुसरं काही प्रॉब्लेम येत नाही। अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपली भाकरी फुगवली पाहिजे आणि इकडनं देखील अशा प्रकारे ती भाजते फुगवली की। काही अडचण येत नाही भाकरी बनवताना। अशा प्रकारे आपल्या 5 ते 6 भाकऱ्या मी म्हटलेले होते त्याप्रमाणे 6 भाकऱ्या तयार झालेल्या आहेत। 2.5 वाटी तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही पाहू शकत असाल। आता ही भाकरी तुम्हाला दाखवते कशी मऊसूत झालेली आहे। हे पहा, कशी मऊ झालेली आहे भाकरी आपली। अशा प्रकारे आपल्याला भाकरी बनवता येतात। फक्त एकच करायचं की त्याला उतवणी व्यवस्थित घालायची आणि व्यवस्थित पीठ मळायचं। पीठ मळणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे मळायचं, म्हणजे भाकऱ्या चांगल्या प्रकारे आपल्या बनतात। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ह्या भाकऱ्या आवडतात की नाही। आणि थँक्यू।